तर नमस्कार. आपण जे 8 वाजता द ग्रेट भूमिपुत्र या फेसबुक पेजवरनं आज लाईव्ह येण्याचं, द ग्रेट भूमिपुत्र हा जो पेज आहे यांच्याकडनं जे ठरवलं होतं त्याप्रमाणे आपण स्वावलंबन जे पण आहे ते न सोडता आपण 8 वाजलेले आहेत, तर आपण जास्त न थांबता ऑलरेडी टाइम झालेला आहे. सो लाईव्ह सुरू करण्यापूर्वी आपली जी नेहमीची जी श्रद्धा म्हणावी की आपण कुठल्याही चांगली कार्याची सुरुवात ज्या श्री गणेशाला वंदन करून, म्हणजेच ऐसा श्री गणेश मंगलमूर्ती तोम्यास्तवीला यती वांच्या धरून या चित्ती परमार्थाची, अशा श्री गणेशाला वंदन करून आणि आपले आराध्य दैवत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून, आपली सावली कृपेची माऊली म्हणजेच आपली एकवीर आई हिला मानवंदना करून, नमस्कार करून, आपले कुलदैवत श्री खंडोबा देवाला नमस्कार करून, महाराष्ट्रभूषण महाराष्ट्रचे सर्वोच्च पुरस्कार सन्मानित आदरणीय तीर्थस्वरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी तसेच पद्मश्री पुरस्कार सन्मानित आदरणीय श्री दत्तात्रय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नमस्कार करून, आदरणीय श्री दादास्वारी सचिन दादा धर्माधिकारी यांना नमस्कार करून, उपस्थित माझ्या सर्व भूमिपुत्रांना सादर प्रणाम करतो, नमस्कार करतो. तर आजचा आपला विषय जो ठरला होता, म्हणजे मला ही संधी दिली आज. प्रथमतः आजचा जो 74वा स्वतंत्र दिवस आहे त्या स्वतंत्र दिवसाच्या आपणा सर्वांना आरोग्यमय शुभेच्छा देतो आणि नमस्कार करतो. द ग्रेट भूमिपुत्र हा फेसबुकवरती पेज आहे, म्हणजेच ते लढाई भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची. द ग्रेट भूमिपुत्र या फेसबुक पेजच्या माध्यमातून मला आज त्यांनी लाईव्ह यायला सांगितलं आणि त्यांचा प्रथमतः मी विषय सुरू करण्याच्या पूर्वी त्यांचं मी आभार व्यक्त करतो की आज त्यांनी मला त्या पात्रतेचं ठरवलं की मी या विषयावरती, भूमिपुत्र हा विषय जो आहे हा विषय नाही आहे, हा महत्वाचा विषय, फक्त विषय नाही. सो कसं आहे की जागर भूमिपुत्रांचा अस्तित्वाचा जल्लोष संघर्षाचा. प्रथमतः आपण पाहायला गेलो तर भूमिपुत्र, व्हॉट इज दिस भूमिपुत्र, असा एक प्रश्न मी जेव्हा पहिल्यांदा माझी एक व्हिडिओ केली होती, भूमिपुत्रांवरती जो अन्याय होतो की कोणी उत्सुक भूमिपुत्रांवरती बोलतो, तर त्या विषयानंतर मी भूमिपुत्रांबद्दल जेव्हा लाईव्ह आलो होतो तेव्हा मला एक प्रश्न विचारला होता आणि माझा मित्रच आहे, तो वर्गमित्र होता, इंग्रजी माध्यमातून, तो गोवाला राहणारा मुलगा होता. तर त्याने मला विचारलं की व्हॉट इज दिस भूमिपुत्र. बरोबर आहे, तुम्हा मला भूमिपुत्र हा शब्द माहिती आहे. तर भूमिपुत्र म्हणजे काय की तुम्ही ज्या मातीत जन्माला आलात त्या मातीचे तुम्ही पुत्र आहात, म्हणून तुम्हाला भूमिपुत्र सांगितलं जातं. आपण जास्त सॉफिस्टिकेटेड शब्द वापरत नाही ना, डिप्लोमॅट सारखं बोलतो. सिंपल सोबर ठेवलं तर तुम्हा मला रुचेल, खचेल आणि ते पचेल सुद्धा. फार महत्वाचं आहे, कारण उगीच अवघड शब्द वापरून स्वतःला सॉफिस्टिकेटेड सांगणे इज नॉट मच, मला तरी ते पटत नाही. सो भूमिपुत्र हा विषय काय आहे युवकांना, कसं आहे माहिती आहे का. आता उदाहरणार्थ पाहायला गेलो तर आज आपली लाईव्ह होती, लाईव्हचं टाइम काय दिलं होतं, द ग्रेट भूमिपुत्र या पेजने काय सांगितलं होतं की सर 8 वाजता आपली लाईव्ह सुरू होईल. बरं का, आता 2 प्रकारचे तुम्हाला थोडक्यात हे देतो मी, 2 प्रकारची जनता असते. आज 8 वाजता एखाद्या पार्टीला जायचं सांगितलं असतं तर गर्दी वेगळी असती, परंतु आज 8 वाजता एखाद्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे, ह्या गोष्टीला आपण किती महत्व देतो, एखादा युवक किती महत्व देतो ते सुद्धा फार गरजेचं होतं. मात्र ते आज 8 वाजले, मला द ग्रेट भूमिपुत्र या पेजवरती फक्त 18 दिसत आहेत. माझं सुद्धा इंस्टाग्रामवरती लाईव्ह सुरू आहे, त्याच्यावरती बऱ्यापैकी पोरं आहेत,
आणि अजून एक पेज आहे आगरी कोळी शूटआउट 000. तर द ग्रेट भूमिपुत्र या पेजने जो फार महत्वाचा विषय दिला तो म्हणजे भूमिपुत्राचा, जागर भूमिपुत्राच्या अस्तित्वाची किंमत माहितीये का काय असते, आणि भूमिपुत्र म्हणजे काय एक्झॅक्टली, व्हॉट इज दिस भूमिपुत्र. आपण सांगितलं की जो व्यक्ती ज्या भूमीमध्ये जन्माला आला तो व्यक्ती भूमिपुत्र म्हणून असतो. कळलं का. आणि विषय झाला अस्तित्व तर फार गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. अस्तित्व त्याच्या जोडीला आपण धरूया स्वाभिमान, म्हणजेच तोच भूमिपुत्र असल्याचा स्वाभिमान असावा. त्या गोष्टीचं अस्तित्व टिकण्यासाठी प्रथमतः तुम्हाला स्वाभिमानी असणं फार गरजेचं आहे. कसं झालं माहिती आहे का, की फक्त आजचा युवक काय झाला माहिती आहे का, तो युवक जन्माला आल्यानंतर तो त्याची वाढ होत गेली आणि मग तो वाढत गेला. मग तो टेक्नॉलॉजीच्या जोडीला आला. पण मग टेक्नॉलॉजीच्या जोडीला आल्यानंतर त्याने काय केलं माहिती आहे का, त्याला ना काहीच पडलेली नाहीये. म्हणजे आपल्या भूमिपुत्रांसाठी किती लोकांनी संघर्ष केले. प्रथमतः आज बघायला गेला स्वातंत्र्य दिवस आहे. स्वातंत्र्य म्हणजे भारताचे आपण भूमिपुत्र आहोतच विशेषतः, त्याच्यामध्ये काय वाद नाही. पण ज्या भूमीत, ज्या राज्यात, ज्या तालुक्यात, ज्या गावात, ज्या घरात तुम्ही जन्माला आलात तिकडचे सुद्धा तुम्ही एक भूमिपुत्र आहात. मग तसं भूमिपुत्र राहून तुम्हाला तुमची वाटचाल आयुष्याची कशी करता येईल ह्याची समज असणं फार गरजेचं आहे. मग ते आपण किती त्याला व्हॅल्युएशन देतो, किती आपण त्याला महत्व देतो. मित्र काय माहिती आहे का, पुन्हा तुम्हाला सांगतो, आपण काही सॉफिस्टिकेटेड शब्द वापरायचे नाही, आपण सिंपल आणि सोबर ठेवून हा विषय क्लिअर करूया. युवकांना काय सांगायचं की तुमची वाढ होते आणि वाढ झाल्यानंतर तुम्हाला काय माहिती आहे का, तुम्ही टेक्नॉलॉजीच्या जोडीला जाता. तुम्ही त्याला इतकं प्राधान्य देता की तुमचं कर्तव्य तुम्ही विसरलात. कर्तव्य विसरल्यामुळे काय झालं माहिती आहे का, फॉर एक्झाम्पल आता आपण मुंबईला राहतो, महाराष्ट्रामध्ये राहतो, तर तुम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहात, तुम्ही मुंबईचे भूमिपुत्र आहात, तुम्ही पालघरचे आहात, तुम्ही ठाण्याचे आहात, तुम्ही कल्याण, डोंबिवली, पनवेल, पुणे, जिकडचे तुम्ही भूमिपुत्र आहात. त्यात काय आपण फक्त दोष देत राहिलो की बाहेरचा आला आणि त्याने माझं काम करून घेतलं. पण तो बाहेरचा का आला, कसा काय आला, कधी आला आणि काय कारणासाठी आला, आणि मग तो आल्यानंतर तुम्ही त्याला किती व्हॅल्यू दिली हे मात्र गरजेचं आहे बरं का. कारण काय माहिती आहे का, एखाद्या गोष्टीला जेव्हा प्रोत्साहन भेटतं ना तेव्हाच ती गोष्ट पुढे जाते. याचा अर्थ काय झाला की त्या पर्टिक्युलर भूमिपुत्राने आहे ना कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीला प्राधान्य दिलं. म्हणून भूमिपुत्राची व्हॅल्यू आहे ना 100तून कशी घटत गेली आणि शून्यानंतर ती मायनसमध्ये येत चालली. आणि आज ती कुठल्या तरी तुमच्या माझ्या युवकाला, जसं काय द ग्रेट भूमिपुत्र हा पेज आहे, अतिशय युवक आहेत, ते युवक कार्य करतात, त्यांची तळमळ एवढी आहे ना, ती तळमळ दिसून येते. मग ती तळमळ आज 100पैकी फक्त 10 युवकांकडेच असली पाहिजे का, मग ते 10 जागृत झाले पाहिजेत का भूमिपुत्र, नाही. 100पैकी 10 भूमिपुत्र जर जागृत होत असतील तर कुठेतरी आपले 80 किंवा 90 भूमिपुत्र चुकीच्या मार्गाला जातात आणि त्या चुकीच्या लोकांना प्राधान्य देऊन भूमिपुत्र या शब्दाचा विनाश करत आहेत. तुम्हाला तसं पाहिजे का, तुम्हाला तसं करायचं आहे का, हे मात्र ठरवणं आजच्या या घडीला फार गरजेचं आहे. कसं माहिती का मित्र हो, गेला त्याला सांगतो आपण भविष्यकाल, चुकलं नाही का, बरोबर, ही चुकी सुधारवणारा पाहिजे. आता मी काय बोललो, गेला त्याला म्हणतो भविष्यकाल, नाही, गेला तो होता भूतकाळ, येणारा आहे भविष्यकाल. आता आम्ही जे जगतोय त्याला म्हणतात वर्तमान काळ. पण जर आता भूतकाळातून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलो, मी पुन्हा रिपीट करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं फार सोपं सोधं उदाहरण आहे. या स्वराज्याचे भूमिपुत्र म्हणून त्यांनी त्यांची कार्यकीर्ती किंवा त्यांचं कर्तृत्व बजावलं, म्हणून आज आम्ही या स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय असं प्राऊडली, असं अभिमानाने नव्हे तर स्वाभिमानाने बोलत असतो. परंतु त्या महाराजांनी असंच विचार केला असता की जाऊ द्या ना, मुघल आलेत ना, काय करायचं आपल्याला, आपलं बरंच पडलेलं आहे, काय टेन्शन नाही, हा मी भूमिपुत्र आहे पण काय मला टेन्शन घ्यायची गरज नाही. असाच जर महाराजांनी विचार केला असता तर तुमचं माझा मात्र आडनाव काय असतं ते तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि कोणाचं राज्य तुमच्या माझ्या संतांच्या या भूमीवरती असतं हे मात्र तुम्हाला आता सांगायची गरज नाही. तर तुम्हाला भूतकाळातली गोष्ट चांगली माहिती आहे की त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक भूमिपुत्र म्हणून स्वराज्यासाठी आपलं जीवन आहे ना, जीवन अतिशय अर्पण केलं. त्या महाराजांनी आपलं जीवन अर्पण केलं, त्या राजाने आपलं जीवन अर्पण केलं. त्या कारणास्तव आज आपण एक भूमिपुत्र म्हणून जगतोय, एक स्वराज्यामध्ये जगतोय. पण त्याच महाराजांनी सगळ्या गोष्टी कॅज्युअली घेतल्या असतात. जो युवक, जो भूमिपुत्र आजच्या घडीला सगळ्या गोष्टी कॅज्युअली घेऊन कुठेतरी भूमिपुत्र या नावाचं अस्तित्व शून्य करत आहे.
हे कितपर्यंत योग्य आहे ह्याचा मात्र जर या वर्तमानात तुम्ही आम्ही विचार केला नाही ना, तर येणारा भविष्यकाल अतिशय अवघड असेल. आणि तो भविष्यकाल एवढा अवघड असेल ना, की येणारी पिढी तुम्हाला दोष देत बसेल. आणि मग तुम्ही बून और बेन म्हणजे आशीर्वाद आणि शाप या या गाडीत ना, या तराजूमध्ये तुम्ही अडकून बसाल. किती येणारी पिढी तुम्हाला शाप देते की आशीर्वाद देते हे मात्र तेवढंच गरजेचं आहे. कसं आहे मित्र हो, कसं झालं माहिती आहे का, म्हणजे कोणीतरी बोलणारा हवा होता. विषय कसा माहिती आहे, कोणीतरी बोलणारा हवा होता. ह्याच्यामध्ये प्रत्येक युवकाचं कन्फ्युजन कसं आहे माहिती आहे का, भूमिपुत्राचं प्रत्येक कन्फ्युजन असं आहे की तो भूमिपुत्र बोलायला जातो. मी पुन्हा सांगतो, नीट ऐका, ही गोष्ट खूप गरजेची आहे. आणि प्रत्येक युवकाने आणि प्रत्येक भूमिपुत्राने हे नीट ऐका. काय तर एखादा युवक, एखादा भूमिपुत्र बोलायला जातो, तो बोलतो, तो त्याच्या न्यायासाठी लढायला जातो. आणि तो जेव्हा न्यायासाठी लढायला जातो ना, तेव्हा त्याला खेचणारी लोक असतात. आणि ती खेचणारी लोक दुसरी तिसरी कोणीच नसून घर का भेदी असलेला आपलाच भूमिपुत्र असतो. आणि काय होतं माहितीये का, आजच्या घडीला युवक आणि भूमिपुत्र कशासाठी घाबरलाय माहितीये का, समथिंग कॉलेज धमकी, समथिंग कॉलेज रोग अँड समथिंग कॉलेज घाबरणं, भीती. का? पुन्हा सांगतो, ज्या देवाने तुम्हाला जन्म दिलाय ना, तो देव तुम्हाला कसा घेऊन जायचं हे ठरवेल. कळलं का? सो तुम्ही एक भूमिपुत्र म्हणून आहे ना, तुम्ही तुमची ठाम भूमिका ठेवा की नाही, आता जे चुकीचं होतंय ना, ते मी चुकीचं होऊन देणार नाही. ऍज अ भूमिपुत्र मी जागृतता ठेवेन. हे चुकीचं आहे, ह्याला मी 100% प्रश्न करून मी माझ्या न्यायासाठी एक भूमिपुत्र म्हणून मी 500%, 1000% उभा राहणार. जर तुमच्या माझ्या युवकांनी जर हे आज केलं नाही ना, तर आपण दोष भूतकाळाला लावून चालणार नाही. काय माहितीये का, वडीलधारी लोकांना मी एवढीच विनंती करेल की त्या वडीलधारी लोकांनी आता फक्त आशीर्वाद द्यावे. त्याने आहे ना, युवकाला अक्कल आहे, त्या अक्कलेचं बक्कल त्यांनी छानपैकी लावलेलं आहे. कळलं का? आणि ते बक्कल आता तो तोडून देणार नाही. मात्र तुम्ही त्याला त्या पात्रतेत आणू नका. कसं माहितीये का, एखादा युवक, एखादा भूमिपुत्र जर बोलत असेल ना, तर त्याला ना साथ द्यावं. कसं होते माहितीये का, घरचे भेदीच आहेत, ते घरचे भेदी ओळखणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आजच्या घडीला. कसं होतंय की ते घरचे भेदी आहे ना, वाया कॉल करतात आणि तुम्हाला घाबरवण्याचा, तुम्हाला भीती देण्याचा प्रयत्न करतात. मित्र हो, आजचा जो संघर्ष आहे ना, जर तुम्ही तो आजचा संघर्ष सोडला ना, विनंती करतो, तुम्ही भूतकाळ बघितला बरोबर, भूतकाळात त्या भूमिपुत्रांनी, त्या लोकांनी लेट गो केलं म्हणून आज आपण कुठेतरी भोगतोय. मग तुम्हाला असं पाहिजे का की येणारा भूमिपुत्र जो आहे, येणारा पिढी जी आहे भूमिपुत्रांची, त्यांना सुद्धा असंच करायला पाहिजे, त्यांना सुद्धा हा शाप लागला पाहिजे? तुम्हाला असं पाहिजे का? नाही ना. माझं वैयक्तिक मत आहे नाही. आणि कित्येक युवक जागृत झालेले आहेत, नो डाऊट, ते जागृत झालेले आहेत आणि आजच्या घडीला ते लढाई देत आहेत. पण काय होतं, ते लढाई देत असताना एक शंका, कुशंका आणि आशंका अशी निर्माण होते की त्यांना कोणीतरी खेचायचा प्रयत्न करतोय. मग ते कुठेतरी घाबरतात, भितरतात आणि ते त्यांनी घेतलेली वाटचाल कशाला वाटचाल सुरू केली आणि मध्येच ती वाटचाल सोडून देतात. काय तर त्यांना असं वाटतं मोठा खड्डा आहे. जरी खड्डा असला ना, फलंजा लावा, त्याला मस्तपैकी प्लायवूड लावा आणि मस्त आपला स्वतःचा पूल बनवा आणि वाटचाल करून त्या लबाड लोकांना दाखवून द्या की जर आजच्या घडीला तुम्ही भूमिपुत्रांना जर दाबायचा प्रयत्न केला ना, तर नाही. पहिला तुमच्या मार्गाने चालणारी लोक होती, आता भूमिपुत्र तुमच्या मार्गाने नाही, तर आम्ही तुम्हाला आता कुठेतरी मार्ग दाखवू, असा मार्ग दाखवू की तुम्ही आमच्या भूतकाळात खूप खेळ केला, तुम्ही आम्हाला अन्यायाविरुद्ध जे बोलत होते त्यांना तुम्ही धमक्या दिल्या किंवा त्यांना घाबरवलं. पण आता जी वर्तमानात असलेली जी पिढी आहे ना, ती पिढी डगमगणारी नाही. कसं माहितीये का, फार उत्तम. मी आज सकाळी जे आमच्या 15 ऑगस्टला जे भाषण होतं, थोडक्यात माझ्या झेडपीच्या शाळेत मी बोलून गेलो काय की आधी कळस मग पाया, ही देवांची भूमिका आहे. पण मानवासाठी काय भूमिका आहे माहितीये का, आधी पाया मग कळस. कळलं का? आपला पाया भक्कम असेल ना, तर कळस उभारायला आपल्याला अजिबात त्रास होणार नाही. मग हा पाया कोण? हे राष्ट्राचे आधारस्तंभ कोण? या भूमिपुत्रांचा आधारस्तंभ कोण? तर आता येणारी ही युवकांची पिढी. मग या युवकांची पिढीने ज्याप्रमाणे आपलं आयुष्य पबजी, सोशल मीडिया या गोष्टीकडे लक्ष वेधून ठेवलेलं आहे, त्याच जोमाने आणि अतिशय त्याच बोलतात ना कर्तृत्वाने छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या स्वाभिमानाने आणि ज्या आतुरतेने आपण बोलतो ना, त्याचा अभिमान बाळगून एक भूमिपुत्र म्हणून आपली आयुष्याची वाटचाल केली ना, एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा एखादा व्यक्ती विचार करेल की आता मला ह्यांना फसवता येणार नाही. फसवणूकच झाली ना तुमची आमची, इतकी वर्ष आपली फसवणूकच झाली. मग आत्ताच्या घडीला आपण शिक्षण घेऊन काय उपयोग केला? शिक्षण घेऊन उपयोग केला काय? तुमचा शिक्षणाचा उपयोग कितपर्यंत? फक्त घरातल्यांचं पोट भरण्यापर्यंत?
पण ज्या मातृभूमीत तुम्ही जन्माला आले त्याचे ऋण आहेत आपले, मग ते ऋण फेडायचं तेवढंच कसं आहे माहिती आहे का, फेडले पाहिजे. आदरणीय नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी फार सिंपल सांगितलं आम्हाला आणि आम्हाला, एक समाज प्रबोधनकार आणि एक समाजसेवक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला त्यांनी एक सिंगल लाईन दिली. काय तर, देश तुम्हाला काय देतं हे तुम्ही विचारू नका, मात्र तुम्ही देशाला काय देता हे विचारा. आणि हे फक्त आदरणीय नानासाहेबांनी सांगितलं होतं, परंतु ह्याची पेरणी कुठेतरी आदरणीय अप्पासाहेब, पद्मश्री पुरस्कार सन्मानित आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी आणि आदरणीय दादासाहेब धर्माधिकाऱ्यांनी ह्यांनी कुठेतरी एक शिकवण दिली. तेव्हा आम्हाला जागृतता झाली की अरे, भूमिपुत्र म्हणून आपले ऋण काहीतरी आहेत आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या मातृभूमीसाठी. मग ते आपण कधी फेडायचे? कधी फेडायचे? केस पिकल्यावर नाही, तेव्हा काठी येते हातात आणि त्या काठीने एखाद्याला मारण्याची सुद्धा ताकद राहत नाही. आता मनगटात ही ताकद आहे ना, ही मनगटाची ताकद कुठे वापरायची ह्याचा मात्र शोध जर युवकांनी आज घेतला नाही ना, तर येणारा भविष्यकाल अवघड आहे. अवघड म्हणजे अवघडातला ड आहे ना, ड कंटिन्यू इन्फिनिटी राहील. सो कसं आहे माहिती आहे का, तुमचं मी 5 मिनिटं संवाद करून मी तुमचे प्रश्न घेतो, फक्त 5 मिनिटं असा संवाद की भूमिपुत्र, द ग्रेट भूमिपुत्र हा पेज आहे बघा. या पेजमध्ये कित्येक युवक आहेत. मला रायगडवरनं फोन आला होता, ते मला बोलले असं असं आहे दादा. मला अतिशय आवडलं, म्हणजे आय वॉज रिअली सरप्राईज्ड की आहेत युवक ज्यांची तळमळ आहे एक भूमिपुत्र म्हणून आपलं आयुष्य आपल्या भूमीसाठी अर्पण करण्याची. मग जर 10 भूमिपुत्र, त्यांना लालच रक्त आहे, मला लाल रक्त आहे, तुम्हाला सुद्धा लालच रक्त आहे, त्याच्या रक्ताचा कलर काय प्रीमियम नाही ना. जसं हल्ली वावरलं जातं प्रीमियम, स्टँडर्ड, इकॉनॉमी, भूमिपुत्र असा नाही. भूमिपुत्र एके भूमिपुत्रच. आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करून आहे ना, आपण कुठेतरी आता भूमिपुत्र म्हणून जगण्याची एक धैर्यता ठेवून, खरंच हा जो पेज आहे ना, खरंच सांगतो, या पेजला तुम्ही व्हिजिट करा. या पेजमध्ये कित्येक भूमिपुत्र म्हणून आपापले संवाद साधलेले लोक आहेत. अतिशय सोबर, सिंपल, काही कठीण नाही, समजून देणारी व्यक्तिमत्व तिकडे आहेत आणि त्यांनी फार सुंदर सांगितले. मित्र, कसं माहितीये का, आजच्या युवकांना मी सांगेल, कित्येक आई वडील माझ्या लाईव्ह हे ऐकत असतील, त्या आई वडिलांना सुद्धा मी सांगेल, कसं आहे, तुम्ही तुमच्या मुलांनी काही इन्सिस्ट केलं की तुम्ही त्याला पटकन घेऊन देता, बरं का, तुम्ही पटकन घेऊन देता. पण तुमचा मुलगा, आता मी तुम्हाला वैयक्तिक सांगू का, व्यसन काय असावं, म्हणजे कसलं व्यसन, निर्व्यसनी असलं मग काय पाप होते का? म्हणजे तुम्हाला सांगू, युवकांनी हा कन्सेप्ट आहे ना कुठेतरी ना समजून घ्यावा. जवानी दिवानी, ज्यांनी हे सांगितलंय बघा, त्याच्यासारखा लबाड कोणीच नाही. काय बोललाय तो? जवानी दिवानी हा जो शब्द आहे ना, हा खोटा शब्द आहे. हा एखाद्या जवान पिढीला, एखाद्या युवकाला फसवणारा शब्द आहे. मित्र हो, परत सांगतो, परत रिपीट करतो की जवानी दिवानी हा ज्यांनी शब्द सांगितला ना, तो लबाड होता आणि अशा लबाडाला जवळ ठेवू नका. युवक हो, तुमची जी पिढी आहे ना, ती जवानी दिवानी करायची नाहीये. हा जो पिरियड असतो ना युवकांचा, तो संघर्षाचा पिरियड असतो, तो मेहनतीचा पिरियड असतो. तुम्हाला दिवाणीच करायची ना तुमची जवानीची, तर स्वतःच्या पायावरती उभे राहा आणि नंतर त्या जवानीचं दिवाणी करा. पण एक जवान म्हणून तुम्ही ज्याप्रमाणे अभ्यासाला जोर देता, ज्याप्रमाणे तुमच्या शिक्षणाला जोर देता, त्याचप्रमाणे ते शिक्षण करत असताना एक भूमिपुत्र म्हणून तुमचं काय व्यक्तिमत्व आहे, तुमचं काय कर्तव्य आहे, हे मात्र फार गरजेचं आहे. माझ्या गावरेपाडा गावात मी राहतो. सहज मला कळेन असं झालेलं एक दिवस, तर मी एक सहज स्लोगन लिहिला. काय लिहिला माहितीये का, की गावात अनेक स्वतःला लोकप्रतिनिधी समजणारी लोक आहेत, स्वतःला काहीतरीच, म्हणजे माझ्याशिवाय गाव चालणार नाही हे सांगणारी लोक आहेत. तर मी काय केलं माहितीये का, मला ना थोडंसं ना, म्हणजे माझी विचारसरणी, मी देवाचरणी म्हणजे प्रार्थना केली, निवेदन ठेवलं. त्यानंतर एक छोटासा स्लोगन माझ्याकडे आला. तो म्हणजे काय माहितीये का, गावासाठी कर्तव्यशील कर्तृत्व हेच निष्ठावंत गावकरी म्हणून नेतृत्व. कसं सिंपल आहे नाही का, किती मोठं वाक्य आहे हे. गावासाठी कर्तव्यशील कर्तृत्व हेच निष्ठावंत गावकरी म्हणून नेतृत्व. मग हेच तुमच्या समाजाला सुद्धा लागू होतं, हेच तुमच्या देशाला सुद्धा लागू होतं. सिंपल आहे, जिथे गाव लावले तिथे देश लावा, जिथे राज्य आहे जिथे गावाचं नाव आहे तिथे राज्याचं जोड करा. सिंपल. देशासाठी कर्तव्यशील कर्तृत्व हेच निष्ठावंत देशभक्त म्हणून नेतृत्व. मग भूमिपुत्राचं पण तसंच आहे ना, समाजासाठी पण तसंच आहे ना. पण ते कधी अप्लाय करणार आपण, कधी? टाइम अँड टाईड, वेट फॉर नो वन असं सांगितलं जातं. काय तर, म्हणजे माझं शिपिंगचं तुम्हाला उदाहरण देतो थोडक्यात, की माझी जहाजाची शिप आहे ना, ती एखाद्या पोर्टला चालले आणि हाय टाईड म्हणजे भरतीच्या वेळेस जर ती शिप आतमध्ये गेली नाही ना,
तर त्या शिपला अँकर करावं लागतं, म्हणजे बाहेर थांबावं लागतं. आणि त्या म्हणजे बाहेर राहिल्यानंतर त्याचा खर्च किती होतो माहितीये? बापरे, म्हणजे त्याचा तोड नाही एवढा खर्च होतो. मग जर ती शिप त्या वेळेलाच आतमध्ये गेले तर ओनरचा खर्च पण होत नाही आणि त्याला काय भेटतो तर फायदा भेटतो. काय फायदा भेटतो? टाइम अँड टाईड वेट फॉर नो वन, हे आपण ऐकलेलं आहे हो मित्र हो. पण हे ना आयुष्यात एक्झिक्यूट करा. आत्ताची वेळ आहे, येणारी घडी आहे. या घडीत जर आपण जागृत झालो नाही ना तर भूमिपुत्र म्हणून अस्तित्व हा शब्दच राहणार नाही. मी ना फार म्हणजे छोटस लिहिलं, मी मोठा कवी नाहीये. मग मी कसं लिहिलं माहितीये का? जय घोष असू द्या, होश असू द्या. काय? जय घोष असू द्या, होश असू द्या, अस्मितेचा मान असू द्या, भूमिपुत्राचा भान असू द्या. आता भूमिपुत्र म्हणून एक कर्तव्यशील युवक म्हणून संघर्षाचा प्रवास असू द्या. जास्त मोठं लिहिलं नाही, मोठा कवी पण नाही, पण छोटस लिहिलं. मला वाटतं या छोट्याशा वाक्यामध्ये काहीतरी मोठं दडलेलं आहे. कारण ते कोणी दिलं माहितीये का? त्या श्रीचरणी प्रार्थना केल्यानंतर त्यांनी कुठेतरी मला हे शब्द सुचवले की गणेश हे थोडंसं तू लिहून बोलून टाक, कारण तू मोठा कवी तर नाहीये ना, मोठा आपण सुपरस्टार पण नाहीये. आपण कोण आहोत माहितीये का? आपण सक्षम त्या श्रींची पोरं आहोत आणि आपण सक्षम या भूमीतली भूमिपुत्र आहोत. भूमिपुत्र म्हणून वाटचाल करा, सगळं ओके असेल. कारण काय माहितीये का? स्वतःला ग्रेट, एक्सक्यूज मी, स्वतःला ग्रेट समजावं, पण ते काय करून समजावं ह्याला फार महत्व आहे. मग तुम्हाला घरचा भेदी होऊन स्वतःला ग्रेट समजाय का? या भूमिपुत्र म्हणून लबाड म्हणून वावरायचंय का? फितूर 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 जे बोलायचं ते बोला. महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, मी फितूर पाळले. त्या फितुरांनी संभाजी महाराज फितुरांमुळे गेले. संभाजी महाराज गेले, स्वराज्याला सुद्धा त्या फितुरांचा त्रास झाला. मात्र या वर्तमान काळामध्ये, या कलियुगात, इन दिस 21st सेंचुरी तुम्हाला हे फितूर पाळायचे आहेत का? कारण हे काय माहितीये का? शेपूट. आणि शेपूट कशी असते? मात्र वाकडी असते, तिला सरळ करू शकत नाही. ते तुम्हाला माहिती आहे, ती प्रिन्सिपल शिकवायची गरज नाही. मात्र कसं आहे, महाराजांनी आपल्याला उदाहरण दिलेत. महाराज सांगतात माझा इतिहास वाचू नको रे, तो एक्झिक्यूट कर. जय भवानी जय शिवाजी फक्त बोलू नको रे, तो एक्झिक्यूट कर. म्हणून भूमिपुत्र म्हणून काय, भूमिपुत्राचं अस्तित्व काय आणि त्याचा संघर्ष काय आहे ना, असणं फार गरजेचं आहे मित्र हो. कदाचित शब्द रिपीट होत आहेत, पण ते शब्द रिपीट होण्यामागे तळमळ आहे आणि ती तळमळ माझी एकट्याची नाही. कदाचित द ग्रेट भूमिपुत्र ह्याची कित्येक मोठी टीम आहे आणि त्या टीमची सुद्धा कळ मला कळली. आम्ही काही भूमिपुत्र आहोत जे एक्झिक्युटिव्ह ग्राउंड लेवलला बघतोय. आजचा युवक कुठे? मला ऐका, त्या युवकाच्या पाकिटात 100 रुपये नसतील हो, 100 रुपये नसतील, एक्सक्यूज मी. आणि तो कोणाच्या पाठी जातोय माहितीये का? जो त्याला विचारत पण नाही. हा, तो राजकारणी त्याला विचारणार पण नाही. त्याच्यासाठी लाईव्ह येऊन तो त्याच्याबद्दल बोलतो काय, हे काय करतोय आणि त्याच्यासाठी शिट्या काय वाजवतो, त्याच्यासाठी जल्लोष काय करतोय. अशा भूमिपुत्राचा ना आम्हाला आहे ना, आम्हाला वाईट वाटतं त्या भूमिपुत्राचा. कारण त्याच्या खिशामध्ये पैसे नाही, त्याच्या घरात परिस्थिती वाईट आहे आणि तो अशा लोकांच्या पाठीमागे चाललाय ना, ज्याची त्याची किंमत शून्य आहे. टाईमाला तर त्याचा पण घात करतील ते. असं युवक, असं युवका, हे भूमिपुत्रा, हे कर्तव्यशील युवका, असं नको करू रे, नको करू. तुझी किंमत शून्य आहे, तिकडे तुझी शून्य आहे किंमत. तुला जर काय करायचं आहे ना, भूमिपुत्र म्हणून करायचं आहे ना, खूप काही गोष्टी आहेत सांगायची. आणि आहे ना, तुम्हाला कोणाची साथीची गरज नाही. तुम्ही भूमिपुत्र आहात, तुमचा जन्म झालाय. ज्या हक्काने तुमचा जन्म झाल्यानंतर ज्या हक्काने तुम्ही आईचं दूध पिले ना, दूध पिले हक्काने पिले ना, आई दूध पिऊ का हे विचारलं आईला? नाही विचारलं. हक्काने तिचं दूध पिले ना. मग या भूमिपुत्रा म्हणून, या भूमीत जन्माला आलेत ना तुम्ही, तर भूमिपुत्रा म्हणून तुमचं एक कार्य, एक कर्तृत्व, एक कर्तव्यशीलता असणं फार गरजेचं आहे. तर काय मी बोललो होतो? जय घोष असू द्या, होश असू द्या, अस्मितेचा मान असू द्या. अरे भूमिपुत्रा, भान असू द्या. आता कर्तव्यशील युवक म्हणून, एक भूमिपुत्र म्हणून संघर्षाचा प्रवास असू द्या. मित्र हो, तुम्हाला तुमचा आता जे काही प्रश्न आहेत ते मी थोडक्यात घेतो. पण कळलं का तुम्हाला? तळमळ कळाली का? बस झालं कॅज्युअल जगणं, कळलं? तर मला इथे प्रशांत पाटील असं सांगतात, दादा तुम्ही खूप छान माहिती सांगत आहात. आपल्या बोलण्यातून खूप साऱ्या नवीन विषयांचा आणि माहितीची उलगडा होत आहे. प्रशांतजी, हे फार गरजेचं आहे आजच्या घडीला सांगणं. आणि जर आज अभि नाही तो कभी नाही, कळलं का? ओंकार पाशवे असं सांगतात, दादा कालपासून कल्याणमध्ये एक बातमी सोशल मीडियावर फिरत आहे. आपल्या समाज बांधवांना एक परप्रांतीय भैया नगरसेवक ने खूप मारले, हातपाय फ्रॅक्चर केले, कारण
त्या शेतकरी भूमिपत्रांनी त्याची जमीन हडप केली म्हणून. हा दुर्दैव आहे. हे काय ऐकतोय आपण? ऐकता का तुम्ही लाईव्ह असलेली लोक? म्हणजे काय ही परिस्थिती आहे? कोणी बी यावेळी टिकली मारून जावे? नाही हो, अशी अशी भूमिका ठेवू नका. ज्या थाटाने सांगताना मी या भूमीचा भूमिपुत्र आहे, मी या समाजाचा भूमिपुत्र आहे, मग त्या थाटाने फक्त बोलू नका ना, ते कर्तृत्वात आणा ना. फक्त भांडण झाल्यावर सांगता मी या जातीचा आहे, मी आगरी आहे, मी कोळी आहे, मी कातकरी आहे, मी हे आहे, मी मराठा आहे. नाही हो, जेव्हा भूमिपुत्र म्हणून स्वतःची जागृतता असायला पाहिजे तेव्हा तुमचं गायब कुठे होते? फक्त भांडण झाल्यावर आठवण येते का काय तुमच्या समाजाची आणि भूमिपुत्र असल्याची? नाही. तुमच्याकडे ज्या घडामोडी चालले ते कर्तव्यशील युवक एक भूमिपुत्र म्हणून तुम्हाला बोलणं काय गरजेचं आहे? तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्हाला घाबरायची गरज नाही हो. ज्या श्रींनी आपल्याला पाठवले ना, तोच श्री आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणून अशा ना भीतीला बळी पडू नका. एक भूमिपुत्र म्हणून जागर भूमिपुत्राच्या अस्तित्वाचा आणि जल्लोष संघर्षाचा फार महत्वाचा आहे, फार महत्वाचं आहे. मग हे तुमच्या कर्तृत्वातून, तुमच्या कर्तव्यशीलतेतून कसं तुम्ही घेता, कसं घडवता, ह्याला अतिशय महत्व आहे. कळलं का? जास्त वेळ घेत नाही, 8:30 पर्यंत 5 मिनिटं घेतो मी, जास्त नाही. 5 मिनिटांमध्ये तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला प्लीज विचारा. तर इकडे द ग्रेट भूमिपुत्र जे टीमचे असतील त्यांनी मला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. पुन्हा मी माझ्या युवकाला आव्हान काय करेल माहितीये का? प्रत्येक विचार करा, त्या द ग्रेट भूमिपुत्र हा फेसबुक पेज आहे बघा, त्याच्या मला कित्येक युवकांनी फोन केला, दादा फक्त आपल्या युवकाला एवढं सांगावं की ना या व्यसनापासून ना अलिप्त राहा. म्हणजे विचार करा, तो सांगणारा सुद्धा युवकच आहे ना, युवकच आहे तो. मग एखादा युवक बोलतात ना, आता तर तुमचा पर्सनल पर्स्पेक्टिव्ह आहे हो, निर्णय तुमचा आहे काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. आता आम्ही फक्त सांगायचं काम करू आणि विनंती आणि निवेदन करण्याचं काम करू. काय तर युवका, ही व्यसन करून तुझा काहीच उपयोग होणार नाही. तुझे घरचे पैशांची बर्बादी होणार आहे आणि तुझे आई वडील आहेत ना, कुठेतरी नाराज होणार आहेत, ते खचणार आहेत, ते नाराज होणार आहेत आणि त्यामुळे तू सुखी राहणार नाही. आणि मेन मोटिव्ह काय आहे की आई वडिलांचे काय बोलतात, मातृपितृ ऋण ते फेडायचे कसे असतील तर त्यांना दुःखात टाकायचं नाही आपल्याला, इन शॉर्ट. मग ते जर दुःखी राहिले तर तुझा जन्म घेऊन ना काय फायदाच झाला नाही, वेस्ट. माझ्याबद्दल माहिती अशी आहे की मी मर्चंट नेव्ही ऑफिसर आहे, तो मी नंतर आहे. प्रथमतः मी गावरेपाडा गावामध्ये राहतो, पालघर जिल्ह्याचा सुपुत्र आहे, स्वदेशी आहे, भूमिपुत्र आहे. आणि मला अभिमान आहे सांगण्याचा की मी माझ्या समाजाचा भूमिपुत्र आहे, मी या स्वदेशाचा भूमिपुत्र आहे. आणि माझा कर्तव्यशील युवक एक पेज आहे, त्याच्यावर तुम्ही जाल तर बघाल की मला कोणाचा सपोर्ट नाहीये आणि मला सपोर्ट नको, पण मला फक्त माझे जे कर्तव्यशील युवक आहेत ना, हे जे भूमिपुत्र आहेत ना, द ग्रेट भूमिपुत्र या पेजवरती जेवढी जशी पोरं आहेत ना, आपण त्यांना काहीच म्हणजे आपली निस्वार्थ भूमिका आहे, त्यांची सुद्धा निस्वार्थ भूमिका आहे. आणि त्यांनी समोरून फोन केला, मग आपल्याला कळतं की नाही, आपल्याकडे आहे, आपल्याला साथ देणारी लोक आहेत जी निस्वार्थी आहेत. जी स्वार्थी आहेत ना ती तुमच्याबद्दल काय करतील माहितीये का, वाचालता करतील. आणि जी निस्वार्थी आहेत ना ती तुमची प्रशंसा करतील, तुम्हाला पाठिंबा देतील, तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारतील. आणि जे लबाड आहेत ते फितुराची थाप मारतील आणि थाप मारतील. ह्याच्यातलं अंतर कळून घ्या. सो मित्र हो, जास्ती वेळ न घेता तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान करेल की जागर भूमिपुत्राच्या अस्तित्वाचा, जल्लोष संघर्षाचा हा जो विषय होता, ह्याच्याबद्दल माझ्या परीने मी जो काय बोलण्याचा प्रयत्न केला श्री कृपा प्रसादाने आणि त्या श्री शारदे मातेच्या कृपा प्रसादाने, तर तो तुम्हाला कदाचित आवडला असेल किंवा पटला असेल तर तो आता एक्झिक्यूट करणं फार गरजेचं आहे. फक्त ऐकू नका. आणि तो तुमच्या लोकांपर्यंत कसा प्रसारित करता येईल ह्याला मात्र फार 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 महत्व आहे. आणि तो प्रसारित नक्की करा, कारण अभी बस हो गया रे कॅज्युअल जीना, अभी भूमिपुत्र जैसे होना और कर्तव्यशील युवक जैसे चलना, हे फार गरजेचं आहे. मित्र हो, काय डिसाईड केलं नाही बरं का, हे त्याची कृपा आणि श्री शारदे मातेचं वरदान तेवढंच, आणि त्याप्रमाणेच आपण बोलतो. सो पुन्हा एकदा तुमची रजा घेण्यापूर्वी द ग्रेट भूमिपुत्र हा फेसबुक पेज आहे, ह्याला तुम्ही निश्चित लाईक करा. आणि त्या पेजवरती खूप साऱ्या लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत प्रत्येक युवकाला, आणि प्रत्येक मी सांगतो शाळेय मुलाने त्या पेजला व्हिजिट द्यावं. पबजी खेळू नका हो 2 दिवस, हरकत नाही. आणि त्या पेजला व्हिजिट करा तुम्ही. अतिशय महत्वाच्या बातमी दिलेल्या आहेत. आणि खरंच सांगतो, द ग्रेट भूमिपुत्र या पेजला मी खरंच आभार व्यक्त करतो की त्यांनी
असं त्यांना वाटलं की मी त्या पात्रतेचा आहे की मी या विषयावरती बोलू शकतो. सो त्यांच्या पूर्ण टीमला, त्या युवकांना माझा सल्यूट आहे. आणि भूमिपुत्र म्हणून तुम्ही जे कार्य करत, तुम्हाला खरंच मी नमस्कार करतो, मानवंदना करतो. तुम्ही शिवरायांची, तुम्ही श्रींची पुत्र आहात हे तुम्ही अतिशय दर्शवून दिलेलं आहे. तुमची तळमळ, तुमची दगमग सगळी मला कळून आलेली आहे आम्हाला. आणि अशा कित्येक कर्तव्यशील युवकांना आणि कित्येक भूमिपुत्रांना तुमचा अभिमान आहे. आपण सगळे एकत्रित आयुष्याची वाटचाल करू. तर रजा घेण्यापूर्वी करत एकच सांगेल काय, तर बस हो गया कॅज्युअल जीना, अब भूमिपुत्र जैसे मान वरती करून जीना, नाही का? फार बरं कळलं. सो आणि अजून एक महत्वाचा विषय, या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला माहितीच असेल, आपले एस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट प्रणित पाटील यांना आज मुलगा झालेला आहे. तर त्यांना सुद्धा मी आमच्या संपूर्ण भूमिपुत्र कर्तव्यशील युवकांच्या वतीनं त्यांना आम्ही अभिनंदन करतो. इथे संस्कार पाटील आहेत, तर त्यांनी मला काय सांगितलं मी पटकन वाचतो. संस्कार पाटील असं सांगतात की गणेश, आपण अगदी सत्य परिस्थितीवर बोट ठेवत आहात, पण या परिस्थितीला आपण युवकच जबाबदार आहोत. इकडे आपल्या समाजातील काही विकले गेले दलाल आहेत ना, त्यांवर अगोदर वाटणीवर आणलं पाहिजे, नाही तर इथला भूमिपुत्र देशोधडीला जाईल. संस्कार, अगदी लाख मोलाचे शब्द बोललेस तू, आणि हे वास्तविक आहे. आजचा भूमिपुत्र स्वतःवर वेळ येते तेव्हा मदत मागायला येतो आगरी कोळी लोकांची, पण जेव्हा आंदोलनं होत असतात तेव्हा समाजातील गरज असते तेव्हाच तो आपल्या समाजाला साथ देत नाही, टाइम देत नाही, आंदोलन सहभागी होत नाही. दुर्दैव अशा भूमिपुत्रांचं. ती फक्त ना अशी छाती फुलवतात, मी भूमिपुत्र, मी या समाजाचा, मी त्या समाजाचा, मी मराठा, मी आगरी, मी कोळी, मी तातकळी, मी हे, मी ते. पण जेव्हा अशी वेळ येते ना, ती काय दाखवतात माहितीये का तुम्हाला? पात्रता शब्द थोडा चांगला आहे, थोडा कठीण शब्द वापरू. ती त्यांची लायकी दाखवतात. काय दाखवतात? त्यांची लायकी तेवढीच आहे, ती त्यांची लायकी दाखवतात. आणि हे घरचे भेदी आहेत, या घरच्या भेदींपासून लांब राहा. हे नाही आले तरी चालतील, कारण माहितीये का, हे स्वतःच्या घरचे नाही झाले तर भूमिपुत्र म्हणून काय जगतील? हे जगूच शकत नाही. भूमिपुत्रांचं सर्वात जास्त नुकसान हे राजकारण्यांनी केलं आहे, पण त्याला जबाबदार आपण आहोत. त्या राजकारण्यांना प्रश्न आपण काय विचारले नाही, ह्याला जबाबदार सुद्धा आजचा युवकच आहे. त्यांना प्रश्न विचारा ना तुम्ही. फक्त फ्रीडम टू स्पीच म्हणून काहीतरी बोलू नका, काहीतरी महत्वाचं बोला, काहीतरी मुद्द्याचं बोला, आणि त्या बोलण्यातून काहीतरी उपयोग होईल हे मात्र बोला. एकत्र या. प्रॉब्लेम झाला का समाज दिसतो असा, ती यातूनच समाज बांधला तर ही वेळ येणारच नाही. अगदी रोशन पवार, अगदी मुद्द्याचं तुम्ही बोललात. सर्वेश तरे इथे आहे. सर्वेश, खरंच एकदम बरोबर. सर्वेश, वास्तविकता आहे. आणि खरंच सर्वेश, सांगतो तुला, द ग्रेट भूमिपुत्र हा पेज आहे ना, या मुलांची तळमळ कळते रे सर्वेश. आणि खरंच म्हणजे त्या टीमला सल्यूट आहे रे आपला. आणि म्हणजे भूमिपुत्र म्हणून एक सर्वेश तरे, आम्ही सगळे टीम आहोत, प्रणित पाटील, सुशांत पाटील, सर्वेश तरे, प्रथम मात्रे वगैरे, असे काही आहोत. आम्हाला सुद्धा तळमळ आहे, पण आम्हाला वाटतं की ना आम्हालाच आहे. नाही, कित्येक युवकांना तळमळ आहे. आणि अशा युवकांसोबत आपण काय, खंदों से मिलते हैं, कंधे कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे, तो राजकारणी, लबाड, फितूर अशा लोकांचे दिल जलते हे. कळलं का? हा फॅक्ट आहे, आणि हा फॅक्ट आम्ही शाबूत करून दाखवणार. कारण आता संघर्ष आहे ना, आता थांबायचा नाही, आता थांबायचा नाही. जे ऐकतात ना आणि जे नंतर पण ऐकणार आहेत ना, त्यांनी मी सांगतो पूर्ण व्हिडिओ बघावी. भूमिपुत्र म्हणून आता आम्ही थांबणार नाही, तुम्ही आम्हाला थांबूच शकत नाही. कारण तुम्ही रस्त्यात किती जरी आहे ना, रस्ता मधून तोडला ना, तरी आम्ही स्वतः फलंजावरती फलंजा मारून, स्वतःचा गावठी ब्रिज तयार करून, आम्ही आमचा भूमिपुत्र म्हणून रोप दाखवून आम्ही आमची वाटचाल मात्र करू. श्रीरामांनी श्रीराम सेतू बांधला, आम्ही आता भूमिपुत्रांचा सेतू बांधून भूमिपुत्राय नमः असं करून आमच्या आयुष्याची वाटचाल मात्र नक्की करा. सो मित्र हो, जास्त वेळ घेत नाही. किंवा युवकांना जे आता ऐकतात आणि ज्यांनी ऐकलं नाही, तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की, तुम्हाला आवडली असेल तर आपल्या प्रत्येक बाळाला, लहान बाळाला सुद्धा दाखवा, त्याला कळू द्या. त्यांना अक्कल आहे पबजी खेळायची ना, तर एक भूमिपुत्राचा डेफिनेशन त्यांना कळू द्या. आणि पुन्हा एकदा तुमचं मी द ग्रेट भूमिपुत्र या पेजला तुम्ही नक्कीच लाईक करा, त्या पेजला व्हिजिट करा. तुमची रजा घेण्यापूर्वी पुन्हा एकदा या पेजला मी धन्यवाद सांगतो. आणि आपली कृपेची माऊली, आई माझी सावली, अशी एकविरा माऊलीला मी प्रणाम करतो. आणि माझ्या खंडोबा देवाला, माझे कुलदैवतांना मी प्रणाम करतो. महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थस्वरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी, पद्मश्री पुरस्कार सन्मानित आदरणीय श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि आदरणीय श्री सचिनदादा धर्माधिकारी यांना साष्टांग दंडवत करून
माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना मानाचा मुजरा करून माझ्या प्रत्येक भूमिपुत्राला मी आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. श्रीचरणी तुमच्या उत्तम आरोग्य उदंड आयुष्यासाठी वाटचालीस मी प्रार्थना करून इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय भूमिपुत्र. धन्यवाद.